नमस्कार मित्रांनो. तर आज पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही दाखवणार आहोत तुम्हाला पावसाळ्यात परसबाग म्हणजे फळझाडे आणि फळभाज्या लावलेल्या आहेत ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. तुम्हाला दाखवायला आम्ही सुरुवात करणार आहोत. आणि इकडे आपली वाडी आहे आणि हे बघा इकडे आणि हा आपला एक लिंबूचा मोठा झाड आहे म्हणजे मोठे लिंबू आहेत ते म्हणजे लोणच्याचे लिंबू आहेत. मला लिंबू पण आलेले आहेत बघू शकता. हे बघा भरपूर असे लिंबू आलेले आहेत. हे आहे लिंबूचं झाड पण ह्या वर्षीच लावलेलं आहे पावसात. आणि इकडे हे करवंदीची वेली लावलेली आहे बघू शकता असे उंच वेली आहे. हे इकडे आपलं फणसीचं झाड आहे बघू शकता. चांगलं असं म्हणजे हे 2-3 वर्ष आलेलं आहे. आणि इकडे सीताफळीचं झाड आहे हे बघू शकताय. हे जांभळीचं झाड आहे. आणि इकडे भोपळ्याची वेल आहे बघू शकता. भोपळ्याला फुलं पण आलेली आहेत. जांभळीचं झाड आहे आणि इकडे एक जांभळीचं झाड आहे. आणि इकडे एक आंब्याचं झाड लावलेलं आहे. आणि भाचा बघा कसं फिरते त्यात ना. आणि तुरटेवाले हलवंड आहेत म्हणजे पावसाळ्यात येतात वेली त्या. इकडे पाठी पण आपले भरपूर असे झाडे आहेत तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ. हे बघा मलबेरीचं पण झाड आपण इकडे लावलेलं आहे. इकडे पेरूचं असं चांगलं असं झाड लावलेलं आहे. इकडे पण एक पेरूचं झाड आहे. इकडे फणसीचं झाड आहे. गवत पण भरपूर असं झालेलं आहे जवळ काही जाता येणार नाही. आणि आपण तेरी लावलेले आहे. हे बघा भाजी एकदा केलेली आहे बघा. इकडे कट केलेलं आहे हे बघू शकता. हे पण असे मस्तपैकी फणस एक आहे. आणि इकडे पण आपण काहीतरी लावलेलं होतं पण ते काय अजून उगवलेलं नाही पण थोडे थोडे एक एक बिया उगवलेले आहेत. शेंगदाणे लावलेले होते पण ते इकडे पूर्णपणे आलेले नाही. 2च दिसतात. आणि इकडे पण आपण एक मलबेरीचे झाड लावलेले. एक आंबा आपल्याला आंबा पण एक कलमी आंबा आहे हे बघा. इकडे एक काजू आहे. आणि इकडे चवली पण लावलेली आहे आपण पावसाळ्यात हे बघू शकता. आणि चांगलेसे वेली गेलेले आहेत. इकडे पण आपण 2 जांभळीची झाड आहेत मोठी. हे इकडे एक आहे आणि हा इथे एक हे बघू शकता. पावसात पण भरपूर असे इथे कोणतरी खोदलेलं आहे म्हणजे पत्र्यांनी खोदलेलं आहे. आणि हे पण आपलं आंब्याचं झाड आहे. इकडे साईडला पण भरपूर असे झाडे लावलेले आहे दाखवतोच तुम्हाला. हे बघा हे सीताफळीचं आत्ताच आपण 2-3 दिवसापूर्वी लावलेले बघू शकता.
जांभळीचे मस्तपैकी झालेले झाड. हे बघू शकता मांडव करण्यासाठी आपण लावलेले लाकडं. त्यांना पण पालवी फुटलेले आहे पावसात. उन्हाळ्यात ठीक आहे. इकडे पण आपण काकडी लावलेली आहे. हे बघा काजूची बी उजलेली आहे. हे बघा काकडीची बेली पण आहेत, त्यांना फुलं पण आलेली आहेत. बघू शकता. आणि आपण दुसरे पण शेतात आपण तिकडे भाजी लावलेली ती पण तुम्हाला फळभाज्या झाडे दाखवतो. बघू शकता. इकडे मलबेरीचे झाड आहे, आंब्याचं झाड आहे. इकडे पण आंब्याचं झाड आहे. पुढे पण एक आंब्याचं झाड आहे. आणि हे बघा फणस चांगली सरळ गेलेले आहे. कोपऱ्यात आपण पेरू पण लावलेलं आहे. हे कडुलिंबाचं एक झाड आहे. इकडे पण एक मलबेरीचं झाड आहे. कारण ह्या पावसात आपण भरपूर अशी झाडं लावलेली आहेत. आंबा पण लावलेला आहे. काजूची पण आपली 2 झाडे आहेत. एक आहे इकडे पण एक काजूचं झाड आहे. गवतच जास्त झालेलं आहे. लिंबू असं भरपूर आलेले भरपूर असे गवत झालेले. हे पण आपलंच. भेंडी वगैरे लावलेली आहेत, मिरची वांगी बघू शकता. भेंडी असे चांगलेसे आलेले आहेत. हे बघा काही भेंडींना भेंड पण आलेले. ह्या साईडला पण भेंडी आहे. काल आम्ही काढलेली आहे काय भाजी. बघा इकडं फुलं वगैरे आले. इकडं पुढे जरा हे पण आहेत, मिरची वगैरे पण लावलेली. सगळं इकडे गच्च होतं, ते JCB मोकळं करून घेतलेलं आहे. पहिल्यांदाच हे लावलेले आहेत पावसात. हे बघा शकता दरे टाकलेले आहेत. ते यंदाच JCB लावलेली होती. भरपूर असं भेंड लावलेली. भेंडीची झाड भरपूर. इकडे पण शेंगदाणे टाकलेले आहेत, पण शेंगदाणे काही इकडे येत नाहीत आपल्या जमिनीत. हे बघा इकडे पण फुलं आलेले आहेत. इकडे पण एक आहे. भेंड असे भरपूर असे लावलेले आहेत. पण बघू शकता इकडं लय मोठमोठे भेंडीचे रोपले. तिकडं भेंड पण आले. शेवग्याची पण भरपूर दरेने झाडं लावली, पण गवत भरपूर झालेलं आहे. मला काही दाखवता येणार नाही. इकडे बघा मस्त उंच वाढलेले आहेत. बघू शकता. इकडे मिरच्यांची पण आम्ही रोपं लावलेली, पण ठीक आहे पावसात सुकलेली. पाऊस जास्त झाल्यामुळे ती सुकून गेली. वांग्याची पण आहेत, मिरची वांगी. एक साईडला मिरची आले, त्याचा आम्हाला दाखवतो. पण नेमकीच मिरची आले, कारण भरपूर पाऊस इकडे पहिल्यांदाच काय लक्षात आलं नाही. एक चिबूड इकडे लावलेली.
तुम्ही इकडे चिबूड पण आहे वाटते. चिबूड तयार पण आहे काढून घेतो. बघा, एक चिबूड पण आपल्याला सापडलंय. बघा, चिबूड पण आपल्याला भेटले आणि भरपूर गवत झाल्यामुळे काही जाऊ शकत नाही. पण भेंड वगैरे भरपूर आहेत लावलेले, पण ते इकडे काही साफसफाई केलेली नाही. सगळं भेंड दिसतच. इकडे पण चिबूडची वेली आहेत. बघा, हे मिरची आले पण ते पण कमकुवत आहेत, ते पण सुकत चालले. ते बघा, मिरची काय ह्या वर्षी काय पहिल्यांदाच काय अंदाज भेटला नाही. बघू शकता, साफसफाई नाही केलेली. आता आपण चिबूड घेऊन जाणार आहोत, कापणार आहोत. साईडला पण मिरची आले. तुम्हाला शेवग्याची झाड बोलत होतो, ती बघा हे साईडला आहेत. बघा, मिरचीला मिरची पण आले. या साईडला आलेली थोडी, म्हणजे आपण ती दुसऱ्यांनी मल केलेली त्यातनं आणलेली, कारण ते पावसाळी तिकडे करत नाही. बघा, बघा शेवग्याच्या पण लावलेली. हे काही मेलेलं आहे वाटतं, आपण मेलय नाही, जिवंत आहे अजून. हे बघा, हे बघा हिरवगार दिसते, अजूनपर्यंत जगू शकतो तो. बघा, हा मस्तपैकी जगलेला आहे, पालवी आलेली आहे त्याला. पुढचं पण जगलेलं असं पूर्णच राऊंड आपण लावलेलं आहे. जेवढं आपल्याला दाखवता येईल तेवढं दाखवणार आहे. हे बघू शकता, पालवी आलेली आहे याला. ह्याला पण तो पालवी आहे, तो पण जगलेला आहे. बघू शकता, आता କିନ୍ତୁ आजचा दिवस जरा पाऊस कमी असल्यामुळे एवढं पाणी सुकलेलं आहे. बघा, हा पण जगलेला आहे. भेंडीची पण थोडी भेंडीची झाडे आहेत, बघू शकता. तुम्ही पण जर अशी परसबाग तयार केली असेल तर कमेंट मध्ये काय केलं